त्याच्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन येणार फिट कर्ववर. तर काय असतं स्ट्रेट लाईन्स y इज इक्वल टू a प्लस बी एक्स नॉर्मल इक्वेशन समेशन ऑफ y इज इक्वल टू एन ए प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्स. आणि दुसरं इक्वेशन त्याच्यामध्ये समेशन ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू ए इंटू समेशन ऑफ एक्स प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. त्याचप्रमाणे स्ट्रेट लाईनचे इक्वेशन येऊ शकतात. फिट कर्वचा एक कर्व काढा म्हणून y इज इक्वल टू एक्स प्लस बी बाय एक्स. हे त्यानुसार मग आपण प्रत्येक स्ट्रेट लाईननुसार आपले इक्वेशन बदलत जाणार. मेन याच्यामध्ये हेच आहे. दुसरा, तिसरा आणि चौथ्यामध्ये काय आहे दोन टाईप्स आणि त्यानुसार आपण मल्टिप्लाय वगैरे करून आपण नॉर्मल इक्वेशन काढायची. त्यानंतर y इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू बी एक्स असा जर आला किंवा त्याच्यामध्ये y इज इक्वल टू ए इंटू बी रेस टू एक्स किंवा ए इंटू एक्स रेस टू बी आला तर त्याच्यामध्ये काय करायचं दोन्ही साईडला लॉग घ्यायचे आणि आपण त्याला कन्वर्ट करायचं नॉर्मल इक्वेशनमध्ये स्ट्रेट लाईनच्या पहिल्या इक्वेशनसारखं y इज इक्वल टू ए प्लस बी एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करायचं आणि त्याला कन्वर्ट करायचं आणि कन्वर्ट केल्यानंतर डबल हे नॉर्मल इक्वेशनचे हे इक्वेशन वापरायचे. त्याच्यात आपण बघू शकतो त्याच्यामध्ये आणखी सव्वा टाईप असा येऊ शकतो y इज इक्वल टू ए प्लस बी एक्स स्क्वेअर समेशन ऑफ y इज इक्वल टू एन ए प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. त्याच्यामध्ये इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू ए इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्सचा चौथा. म्हणजे आपण ह्या इक्वेशननुसार आपले स्ट्रेट लाईनच्या इक्वेशननुसार आपले नॉर्मल इक्वेशन बनवायचे. कसं वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी ओका हे बघा आणि वाय इज इक्वल टू एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर 8 टाईप याच्यामध्ये आहेत. मग झालं हे आपण मागचे 4 वर्षाचे पेपर काढले 2024, 25, 26 गडचिरोली युनिव्हर्सिटीसाठी खास करून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूरसाठी. मग त्यामध्ये पॅराबोलाचे बघा हो का हे आहे. आता हे झालं. आता आपल्यावर क्वेश्चन आपल्याला कोणत्या ह्याच्यावर भेटतोय. आता हा क्वेश्चन भेटतो आपल्याला फिट स्क्वेअर आपण पॅराबोला A0 A1 एक्स A2 एक्स स्क्वेअर हा पॅराबोलावर आहे आणि हे झाले ते फिट कर्वचे होते. तर आपण आता चला पॅराबोलावर बघूया. तर पॅराबोला जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे खास करून काहीच नाही. पॅराबोला जर आला तर y इज इक्वल टू ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर समेशन y इज इक्वल टू एन ए प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्स प्लस सी इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर समेशन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू ए इंटू समेशन एक्स प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सी इंटू समेशन ऑफ एक्स क्यूब प्लस सी इन समेशन ऑफ एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू ए इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्सचा क्यूब प्लस सी इंटू समेशन ऑफ एक्सचा चौथा. फिट पॅराबोला टाईप त्याच्यामध्ये काय ते कॅपिटल एक्स कन्सिडर करायचं एक्स इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार अपॉन एच. त्याच्यामध्ये एक्स मीन असतं. मीन कसा काढायचा 1, 2, 20, 30, 40, 50, 60 त्याची प्लस केली 200 आली. अपॉनमध्ये काय केलं 1, 2, 3, 4, 5 अपॉन 5 केलं 40 आला. एक्स मीन काढला. इंटरवल कसा काढायचा 30 वजा 20 किती आला 10 आला. मग त्यातच नॉर्मल इक्वेशन ए इज इक्वल टू बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअरचे नॉर्मल इक्वेशन किती इक्वेशन पॅराबोला आहे म्हणून 3 इक्वेशन घेतले व्हॅल्यूज पुट केल्या एक्स वायचे कॉलम बनवले एक्स मायनस एक्स बाय एच आणि एक्स मायनस. मग हे एक्स इज इक्वल टू काय केलं होतं आपण कॅपिटल एक्स कन्सिडर केला होता. मग त्यानुसार ह्या इक्वेशनमध्ये बघायचं आपल्याला कशाची गरज आहे एक्स स्क्वेअरची गरज आहे. एक्स स्क्वेअर घेतला एक्स क्यूबची गरज आहे एक्स क्यूब घेतला आणि एक्सच्या चौथ्याची गरज आहे तर चौथा पण घेतला आणि आपल्याला बघायचं समेशन ऑफ एक्स वायची गरज आहे म्हणून एक्स वाय घेतला आणि समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू वायची गरज आहे म्हणून